हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। तिरंगा आणि ट्रॉफीसह विजयी रथावर भारतीय खेळाडू स्वार नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन डेक बसमधून विश्वविजेत्या संघाची विजयी मिरवणूक, दुतर्फा चाहत्यांची तुफान गर्दी। क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस मुंबईत बेस्टची बस होती, तरी यांना गुजरात दाखवायचं आहे। मराठी माणसाची ओळख पुसण्याचं काम सुरू, विरोधकांची सरकारवर टीका। ढोल ताशाच्या गजरात भारतीय संघानं धरला ठेका। वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावत चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार। मरीन ड्राईव्हवर कॅप्टन रोहित, कोच द्रविड यांची एकमेकांना गळाभेट। मुंबई विमानतळावर अग्निशमन दलाची टीम इंडियाला अनोखी सलामी। टीम आलेल्या विमानावर पाण्याचा फवारा मारून सलामी। राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून खास व्हिडिओ ट्वीट। महायुतीत श्रेयवादाची लढाई, अडचणींमुळे दादा भाजपसोबत, दादांवर सातत्यानं सोबतच्या लोकांकडून टीका। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अजितदादांवर मोदी फडणवीसांकडूनच भ्रष्टाचाराचे आरोप, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे, सुप्रिया सुळेंची टीका। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्यापासून कामकाजात सहभागी होणार। शिवीगाळ केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाचा कालावधी 5 वरून 3 दिवसांवर। मनसे पाठोपाठ वंचितची साथ सोडणारे वसंत मोरे मशाल हाती घेणार। 9 जुलैला वसंत मोरेंचा ठाकरे गटात पक्षप्रवेश। आज वसंत मोरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट। मुंबईत सरकारचा जमिनींचा महाघोटाळा, मुंबईच्या जागा अदानीच्या घशात घालण्याचा महाघोटाळा सुरू। विजय वडेट्टीवारांचा आरोप। जवळपास 1 लाख कुटुंबांना धारावी प्रकल्पात अपात्र ठरवलं जाईल। विकास अदानींचाच होतोय की धारावीचा? आदित्य ठाकरेंचा हा सवाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत दप्तर दिरंगाई, कागदपत्र मिळवण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागणार। निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पैशांचा वापर, निवडणुकांच्या तोंडावर योजना आणणं म्हणजेच जुमला। सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी 2 पोलीस बडतर्फ, ललितला ससूनमधून पळून जाण्यास मदत केल्याचं समोर। अहमदनगरहून सरला बेट पायी पालखीचं पंढरपूरकडे मार्गस्थ, हजारो भाविकांची उपस्थिती। श्रीरामपुरात पालखीचं पहिलं रिंगण, टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी तल्लीन। पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगडमध्ये पावसाची शक्यता। बुलढाणा, वाशिम, अकोलासह भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही पावसाचा अंदाज। हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी, राज्यपाल राधाकृष्णन यांनी दिली शपथ। राजभवनात पार पडला शपथविधी सोहळा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।